जय माता दी, जय जगदंबा, नमो आदेश। मी प्राध्यापक आंधळे सर आपलं ह्या व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे। पितृपक्षाची सुरुवात आजपासून झालेली आहे आणि जवळपास 15 दिवस हा पितृ पंधरवाडा म्हणजेच महालय पक्ष चालेल। या महालय पक्षामध्ये म्हणजेच पितृपक्षामध्ये शुभ कार्य करू नये अशी एक उक्ती आहे, एक प्रकारचा समज आहे। आज सकाळी मला माझा संजय लोंढे नावाच्या एका शिष्याचा फोन आला होता, जो बीडचा रहिवासी आहे। त्याने फोन करून मला विचारलं की गुरुजी, पितृपक्षामध्ये देवाला अगरबत्ती लावायला चालते का, देवाचा दिवा लावायला चालतो का? आणि माझ्या एकदम लक्षामध्ये आलं की या विषयावरती आपण तातडीने एक व्हिडिओ तयार करायला पाहिजे। जे काही लोक संभ्रमामध्ये असतील त्यांचा संभ्रम आपण दूर केला पाहिजे, त्यासाठी आजचा हा व्हिडिओ आपण तयार करत आहोत। मुळामध्ये बघा, ज्या पद्धतीनुसार पितृपक्ष असो, नवरात्र असो, अधिक मास असो किंवा वर्षाची कुठलीही तिथी असो, ह्या सर्व तिथ्या ह्या भगवंताने निर्माण केलेल्या आहे। आपण म्हणतो की विष्णुमयम जगत, सर्व जग विष्णुमय आहे, हे याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी सांगितलेलं आहे। त्याच पद्धतीनुसार ज्या लोकांना देश काळ यांचा निर्देश असणारा संकल्प करता येत नाही, असे लोक त्या ठिकाणी संस्कृत भाषेचा एक संकल्प करतात। त्या संकल्पाचा अर्थ असा असतो की सर्व प्रकारचे तिथी विष्णू आहे, सर्व प्रकारचे वार विष्णू आहे, सर्व प्रकारच्या दिशा विष्णू आहे, सर्व प्रकारचे काळ, त्या काळाचे प्रहर, त्या प्रहराचे असणाऱ्या घटका, ह्या सर्व गोष्टी ज्या आहे ह्या विष्णुमय आहे। थोडक्यामध्ये काय तर परमेश्वराला प्राप्त झालेल्या गोष्टी आहे। आता जर जगातील प्रत्येक वस्तूवरती ईश्वराचा अधिकार असेल, प्रत्येकच घडी ईश्वराची असेल, तर मग पितृपक्ष सुद्धा ईश्वरालाच समर्पित आहे असं आपण समजलं पाहिजे। ज्या वेळेला आपण योग्य पद्धतीनुसार, शास्त्रोक्त पद्धतीनुसार एखाद्या पंडिताकडून किंवा एखाद्या पुरोहिताकडून आपल्या पूर्वजांना त्या ठिकाणी तर्पण देत असतो, पिंड पाडत असतो, ते तर्पण देत असताना ब्रह्मा, विष्णू आणि महेश या 3 देवतांना सुद्धा तर्पण दिल्या जातं। त्यानंतर पितरांची नावं येतात। सांगायचा उद्देश काय आहे की सर्व घडी, घडी म्हणजे सेकंद, क्षण, सर्व घडी ह्या ईश्वरापासून उत्पन्न झालेल्या आहे। त्यामुळे अशा परम स्वरूपी ईश्वराची पूजा करण्यासाठी कुठलीही घडी, कुठलाही क्षण वर्ज्य नाहीये। पितृपक्षामध्ये सुद्धा आपण देवतेची पूजा अर्चन केलंच पाहिजे। तुम्हाला सांगतो, एक माझ्या सद्गुरूंनी म्हणजे माझे शिवपंथाचे गुरु स्वामी सुभाषचंद्र सरस्वती यांनी मला एकदा एक म्हण सांगितली होती। ती म्हण अशी होती, घडी एक जाती आनंदाची गोविंदाची। मी त्यांना विचारलं, म्हटलं स्वामी याचा अर्थ काय? मला ते म्हटले, घडी एक जाती, घडी म्हणजे क्षण, एक एक क्षण चाललेला आहे, आनंदाची गोविंदाची। तर आपण ह्या आनंदाच्या क्षणाला गोविंदाला समर्पित केलं पाहिजे, म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये दुःखच उरणार नाही। म्हणजे आपले जेवढे श्वास असतील या प्रत्येक श्वासावरती गोविंदाचा अधिकार आहे, म्हणजे परमात्म्याचा अधिकार आहे। त्यामुळे आपण प्रत्येक क्षण ह्या गोविंदाला, ह्या परमात्म्यालाच अर्पण केला पाहिजे। आता ह्याच परमात्म्याची अनेक रूपं आहे। या परमात्म्याला कोणी गणेश म्हटलं, कोणी दुर्गा म्हटलं, कोणी भवानी म्हटलं, कोणी काळूबाई म्हटलं, कोणी रेणुका म्हटलं, कोणी यल्लम्मा म्हटलं, कोणी महादेव म्हटलं। आपण आपापल्या श्रद्धेनुसार, इष्टानुसार त्याला नावं दिली, परंतु परम तत्व एक आहे, ते ज्योती स्वरूप आहे, निर्गुण आहे, निराकार आहे आणि परम तेजस्वी आहे। आणि अशा ह्या परम तेजस्वी ईश्वराची उपासना आपण दररोज केलीच पाहिजे, पितृपक्षामध्ये सुद्धा केलीच पाहिजे। उलट पितृपक्षामध्ये देवाधर्माची सेवा अधिक व्हायला पाहिजे। याचं कारण असं की ब्रह्मांडामधून, पितृलोकामधून अनेक तृप्त अतृप्त आत्मे हे पृथ्वीच्या कक्षेमध्ये येत असतात, पृथ्वीच्या ह्या वातावरणामध्ये ते मिसळलेले असतात, आपल्या अवतीभोवती ते फिरत असतात। अशा वेळेला कमकुवत मनाच्या माणसांना त्या ठिकाणी या आत्म्यांचा त्रास होऊ शकतो। त्यामुळे अधिकाधिक वेळ ईश्वराच्या नामस्मरणामध्येच घालवला पाहिजे। दररोज सकाळी जशी तुम्ही दररोज नित्य देवाची पूजा करता तशी झाली पाहिजे। देवाच्या मूर्त्यांना स्नान घालणे, देवाच्या मूर्त्यांना हळद, कुंकू, भस्म इत्यादी गंध अर्पण करणे, देवाच्या मूर्त्यांना अगरबत्ती लावणे, त्या ठिकाणी दिवा लावणे, देवाला नैवेद्य सुद्धा रोज दाखवल्याच गेला पाहिजे। अशा पद्धतीनुसार दररोजची नित्यपूजा कर्मकांडासहित झाली पाहिजे। यासोबतच
तुम्ही जो गुरुमंत्र घेतलेला असतो त्या गुरुमंत्राचा निरंतर तुमचा जापही सुरू असला पाहिजे. कानमंत्र, गुरुमंत्र किंवा इतर तुम्ही काही देवी देवतांची स्तोत्र पठण करीत असाल, जसं की दुर्गा स्तोत्र आहे, व्यंकटेश स्तोत्र आहे, काही विशिष्ट चालिसांचं पठण करत असाल, जसं की श्री दुर्गा चालिसा आहे, श्री हनुमान चालिसा आहे, या सर्व गोष्टी तुम्ही नित्य नेमाने वाढवल्या पाहिजे, पितृपक्षामध्ये सुद्धा सुरू ठेवल्या पाहिजे. दुसरा विषय येऊन जातो की पितृपक्षामध्ये जर तुमच्या घरचं श्राद्ध आलं तर मग काय करायचं. कारण बघा, प्रत्येकाच्या घरामध्ये साधारणतः 2 ते 3 पित्र म्हणजेच पूर्वज हे मृत झालेले असतात. साधारणतः 1 किंवा 2 दिवसांमध्ये तरी त्यांचं वर्षश्राद्ध हे घालावं, पितृपक्षामध्ये त्यांचं आपल्याला भोजन द्यावं लागतं. आता ज्या दिवशी किंवा ज्या तिथीवरती तुमच्या घरी त्या ठिकाणी पितृजेवण असेल, पितृश्राद्ध असेल, अशा दिवशी तुम्ही जो स्वयंपाक तयार करता तो स्वयंपाक तयार करण्याच्या आधी देवाची सर्वात प्रथम पूजा करून घ्यावी. देवाची व्यवस्थित पूजा करून दिवाबत्ती सर्व त्या ठिकाणी परंपरेसारखंच करून नंतर स्वयंपाकाला लागावं. स्वयंपाक झाल्याच्या नंतर किंवा जर महिला स्वयंपाक करत असतील तर पुरुषाने त्या ठिकाणी पूजा आटोपून घ्यावी. पूजा झाल्याच्या नंतर सर्वात प्रथम जो तुम्ही स्वयंपाक तयार केला त्या स्वयंपाकाचा एक विशिष्ट भाग देवाच्या नावाने वेगळा बाजूला काढावा. देवाच्या नावाचं वेगळं पात्र काढावं, म्हणजे ताट काढावं. त्या ताटामध्ये तुम्ही पित्राला जेवढा स्वयंपाक केलेला आहे ते सर्व पदार्थ भरलेले असावे आणि असं पात्र, असं ताट तुम्ही देवघरासमोर ठेवून सर्वात प्रथम त्याचा भोग, त्याचा स्वाद हा ईश्वराला म्हणजेच तुमच्या देवघरातील देवांना दिला पाहिजे आणि ते ताट तुम्ही त्या ठिकाणी झाकून ठेवावं आणि यानंतर तुम्ही पितरांच्या नावाने पात्र काढून त्यांना जेव घातलं पाहिजे. या ठिकाणी एक सूचना, मी ज्यांच्या अंगामध्ये वारं येतं, संचार येतो किंवा सवारी येते किंवा ज्या व्यक्ती जास्त आध्यात्मिक पातळी गाठलेल्या असतील अशा काही व्यक्तींची एक सर्व ठिकाणची तक्रार ऐकायला मिळते, जी अशी सार्वजनिक तक्रार आहे ती बऱ्याच जणांची, की आमच्या घरी पित्र असताना जर आम्ही पित्राचं जेवण केलं तर मग आम्हाला शरीर जड पडतं, जांभळ्या येतात, डोळ्यातून पाणी येतं, पोट फुगतं आणि नकारात्मक विचार येतात आणि आम्ही बिमार पडतो. या कारणामुळे ज्या लोकांकडे माळपरडी आहे, ज्यांच्या अंगामध्ये देवी देवतांचा संचार आहे किंवा जास्त ते भक्ती करतात, असे लोक पितृ जेवण करतच नाहीत. तर हे अतिशय चुकीचं आहे. बघा, आपल्यावरती पितरांचं ऋण असतं. मातृऋण, पितृऋण आणि गुरुऋण हे 3 ऋण आहे. गुरुचं ऋण आपण सेवा करून फेडतो, मातृऋण आपण आईची सेवा करून फेडतो, तर पितृऋण म्हणजे पितरांचं ऋण हे आपल्याला पितरांपाशीच फेडावं लागतं. त्यांच्या नावाने जर तुम्ही स्वयंपाक बनवताय, तुम्ही जेवत नसाल तर तो पितरांचा एक प्रकारे अपमानच आहे. कसं हे मी तुम्हाला पटवून सांगतो. तुम्ही तुमच्या घरी एखाद्या मोठ्या व्यक्तीला भोजनासाठी निमंत्रित करता, जेवणासाठी निमंत्रण देता आणि ते व्यक्ती तुमच्या घरी जेवायला आल्यावर तुम्ही जर त्यांना एकटं जेवायला बसवलं, त्यांच्यासोबत तुम्ही स्वतः जेवायला बसले नाही, त्यांच्या पंक्तीला तुम्ही त्यांना सोबत केली नाही, तर समोरच्या जेवणाऱ्या व्यक्तीच्या मनामध्ये त्या ठिकाणी असूया निर्माण होते, वेगळी भावना निर्माण होते, त्यांना तो त्यांचा अपमान वाटतो. त्याच पद्धतीनुसार पितरांच्या नावाने स्वयंपाक केल्यावर जर त्या घरातील 1-2 व्यक्ती जेवत नसतील, कुठलंही कारण असो, मग तुमच्या अंगात महादेवाचा संचार असो, तुळजाभवानीचा संचार असो किंवा तुमच्या अंगामध्ये त्या ठिकाणी माळपरडी तुमच्या हातावरती असो, कारण कुठलंही असो, तुम्ही जर त्या ठिकाणी जेवण करत नसाल तर पित्र त्याचा मनात राग धरतात आणि तुम्ही एवढा स्वयंपाक करूनही त्यांची पूर्ण कृपा तुम्हाला प्राप्त होत नाही. मग यावरती काय करायचं, मी जसं मगाशी सांगितलं की स्वयंपाक झाल्यावर त्याचं एक पात्र देवघरामध्ये पहिले देवाचं भरून ठेवायचं. तुम्ही ज्या लोकांना त्रास होतो, आध्यात्मिक लोकांना, त्यांनी हे देवाच्या समोर काढलेलं पात्र स्वतः जेवायला घ्यावं आणि ते जेवावं, परंतु त्या दिवशी मात्र घरातील स्वयंपाकाचं जेवण झालंच पाहिजे. हे या ठिकाणी मी आवर्जून सांगतो. अक्षरशः मला स्वतः 6 प्रकारचे पित्र घालावे लागतात, कारण 6 व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे. या 6ही व्यक्तींच्या नावाने जेव्हा आम्ही स्वयंपाक तयार करतो, त्या स्वयंपाकाचा विशिष्ट भाग मी जगदंबेच्या चरणी अर्पण करतो आणि सर्वात शेवटी जगदंबेला अर्पण केलेलं पात्र मी स्वतः जेवायला घेतो आणि त्यालाच पितरांचा प्रसाद मानून तो भक्षण करतो. आता तुम्ही या ठिकाणी म्हणाल की गुरुजी, देवी देवतांना पित्राचं जेवण चालतं का? तर 100% चालतं. त्याचं कारण असं आहे, मनुष्याच्या वरती पित्र आहे, पित्राच्या वरती परमात्मा आहे, म्हणजेच ईश्वर आहे, देवी देवता आहे.
याचं जर तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर मी नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचं देतो. नवनाथ भक्तिसार या ग्रंथामध्ये आपल्याला गोरक्षनाथांनी मच्छिंद्रनाथांना वडा आवडला होता आणि तो उडदाचा वडा आणण्यासाठी स्वतःचा डोळा काढून दिला, अशी या आशयाची एक कथा आहे. सरस्वती नामक एका ब्राह्मण स्त्रीला त्यांनी तो डोळा काढून दिला, अशी कथा आहे. आता ही जी काही कथा घडलेली आहे, या कथेमध्ये जर आपण बघितलं तर त्या दिवशी त्या महिलेच्या घरी पितृश्राद्धाचा स्वयंपाक बनलेला होता आणि तिच्या घरी गोरक्षनाथांनी भिक्षा मागितली आणि पितृश्राद्धाचा स्वयंपाक जेवत असताना मच्छिंद्रनाथांना त्या स्वयंपाकातील उडदाचा वडा विशेष आवडला. म्हणजेच काय तर एवढे मोठे नाथ शिरोमणी संत गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथ महाराज, म्हणजेच माया मच्छिंद्र वडे बाबा आणि शिवयोगी गोरक्षनाथ बाबा, या दोघांना जर किंवा नाथपंथीयांना जर त्या ठिकाणी श्राद्धाचं जेवण कबूल असेल, मान्य असेल, तर ते प्रत्येक देवी देवताला सुद्धा मान्य आहे. फक्त एक आहे, पितृ जेवण्याच्या आधी देवतेचं पात्र काढावं, पितृ जेवल्यानंतर देवतेला उष्टा नैवेद्य दाखवू नये. तर अशा पद्धतीनुसार मी या ठिकाणी सांगू इच्छितो, तुम्ही दिवाबत्ती करा, स्तोत्र मंत्र पठन करा. परंतु ह्या पितृपक्षामध्ये 15 दिवसामध्ये ज्या भक्तांनी, ज्या शिष्यांनी गुरूंकडून शाबरी मंत्र, बंगाली मंत्र, कायडदेसी मंत्र, थोडक्यामध्ये काय तर कुठल्याही प्रकारची नाथपंथी विद्या ग्रहण केली असेल, जसं की विंचू उतरवायचा मंत्र असेल, डोकं उतरवण्याचा मंत्र असेल, चेडा गोटा जागवण्याचा किंवा चेड्या गोट्याला उच्चाटन करण्याचा मंत्र असेल, भानामती नीट करण्याचा मंत्र असेल, भूत वशीकरण करण्याचा मंत्र असेल, थोडक्यात काय कुठलीही विद्या असो, ज्या विद्येच्या सुरुवातीला नमो आदेश, गुरुजी को आदेश किंवा छू बिस्मिल्ला रहमान रहीम किंवा बिस्मिल्ला रहमान रहीम किंवा छू बिस्मिल्ला किंवा असा डंक कानी चंक सावसिद्ध डंक गरुड पावले किंवा बिस्मिल्लाहिले लाहिले मामरी, या ठिकाणी मी सर्वच उच्चार केलेले आहे. यापैकी कुठलाही शब्द येत असेल असे मंत्र पितृपक्षामध्ये अजिबात उच्चारू नये. जर त्यांचं पठण तुम्ही पितृपक्षामध्ये केलं तर त्या मंत्रांवरती एक प्रकारचं जड आवरण तयार होतं आणि हे मंत्र बोध होतात. बोध म्हणजे काय? लखलख पात्याची धार ज्या पद्धतीनुसार बोथट होते, कमी होते, तिला गंज चढतो, तसा गंज पितृपक्षामध्ये शाबरी मंत्रांचं पठण, बंगाली मंत्रांचं पठण केल्यामुळे त्यांच्यावरती चढतो. विद्याधारक शिष्यांनी किंवा चेल्यांनी किंवा उपासकांनी पितृपक्षाच्या 15 दिवसामध्ये त्यांचं पठण करू नये. देवाचं नाव, देवाचा जप, तुम्ही घेतलेला गुरुमंत्र, नित्य उपासना तुम्ही हे करू शकता. तुम्ही ग्रंथ सुद्धा वाचू शकता. तुम्ही शिवलीला अमृत असेल, गुरुचरित्र असेल, अगदी नवनाथ भक्तिसार सुद्धा वाचू शकता, कारण पितृपक्षामध्ये देवतेचं नाव घेणं हा कुठलाही गुन्हा नाही. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल अशी मी या ठिकाणी आशा व्यक्त करतो आणि अशाच निरनिराळ्या माहितींसाठी आपल्या जगदंबा देवी संस्थान देऊळगाव राजा या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा. नमो आदेश.